₹1500 हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी, असं शीर्षक आहे लाडक्या बहिणीच्या चित्रपटाचं, जो 15 मेला आपल्या भेटीला येतोय. चित्रपटाबद्दल माझा कुठलाही वाद नाही. फक्त चित्रपटाचा जो ट्रेलर मी ज्यावेळेला बघितला, त्या ट्रेलरमध्ये लाडक्या बहिणी जी सरकारने, महाराष्ट्र सरकारने जी लाडकी बहीण योजना नावाची जी स्कीम काढली आहे, त्या योजनेअंतर्गत तो पिक्चर दिसतोय. त्या ट्रेलरमध्ये लाडकी बहीण खूप अडचणीत आहे, जणू तिला आता काही मदतच मिळणार नाही, कोणी मदतच करणार नाही, आणि अचानक लाडकी बहीण योजना सरकार जाहीर करते आणि लाडक्या बहिणीच्या आयुष्यातील प्रश्न दूर होत चालतात. अशा प्रकारे काहीतरी त्या पिक्चर मध्ये दाखवलेले. त्याच्यामध्ये गाणी आहेत, लाडकी बहिणीवरती गाणी काढली आहेत. असो, प्रेक्षकांना तो पिक्चर आवडेल ना आवडेल कल्पना नाही, परंतु सरकार याच्यामधून या पिक्चरची जाहिरातच करताय ना. आणि मला एक गोष्ट सांगावं, लाडकी बहीण सुरक्षित तरी आहेत का? या ₹1500 लाडक्या बहिणीच्या जीवनामध्ये किती बदल झालेला आहे? असं काही जग जिंकलंय का लाडक्या बहिणीने? लाडक्या बहिणीवरती बलात्कार झाले, लाडक्या बहिणींवरती खून झाले, लाडक्या बहिणींचे अपहरण झाले, कितीतरी. आता लाडक्या चिमुरड्यांवरती पहा, त्या बहिणींच्या मुलीवरती बघा, त्या नरसापूरमध्ये आता तो नारदाभरी तिच्यावर बलात्कार केला, भेटला का तिला न्याय? लाडकी बहीण आपल्याला सक्षम करण्याची गरज आहे. आपल्या लाडक्या बहिणी रस्त्यावरती सुरक्षित चालल्या पाहिजेत, याची आपल्याला गरज आहे. ना की ₹1500 वाटून त्यांना आळशी करायचे, त्यांना फुकट. काय भेटतं फुकट? या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹1500 तुम्हाला वाटलेत, आधी सरलाट घोषणा केलीत ना, सर्वांना पहिले पैसे आलेत, आणि नंतर कितीतरी बहिणी कपात झाल्यात. कितीतरी बहिणींना आता पैसे येतात का? नाही येत. त्याच्यानंतर परत राज्य सरकारकडे पैसे नव्हते, म्हणून काय करायचं, मग केवायसी आणली. मग केवायसी अंतर्गत परत 1.5-2 महिने तुम्हाला थांबवण्यात आलं. लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत 12,000 पुरुषांनी लाभ घेतलेला आहे, माहिती का आपल्याला? सरकारमध्ये जे बसलेले मंत्री आहेत, अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांना कळत नाही का? सरकार चालवताय ना तुम्ही, मग पुरुष लाभ कसे काय घेतायत? सुप्रीम कोर्टाने सुद्धा ताशेरे ओढलेत महाराष्ट्र सरकारवरती, या योजनेवरती, की हे फुकटचे वाटायला पैसे आहेत. अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने देखील ताशेरे ओढलेले आहेत. अहो, राज्यावरती कर्ज आहेत, कितीतरी गोष्टी आहेत, आणि तुम्ही पिक्चर आणतायत. आणि या लाडक्या बहिणीच्या ज्या काही योजना आहेत, त्याच्यातून मायांना ₹1500 मिळतायत, तुम्ही फुकट पैसे वाटतायत. पण महिलांना, तुम्हाला तरी एक गोष्ट कळली पाहिजे, तुमच्या नवऱ्याकडून, तुमच्या मुलाकडून, तुमच्या दिराकडून, तुमच्या जावयाकडून, तुमच्या पतीकडून, कोणी जे पण आहेत त्यांच्याकडून ते पैसे वसूल होणार आहे ना. मग ते डिझेल मार्फत, गॅस मार्फत, पेट्रोल मार्फत, साखर, काय जे राशन असेल, सगळ्या गोष्टी याच्यातूनच ते वसूल होणार आहे ना. मग कसल्या लाडक्या बहिणींच्या नावाचा तुम्ही पुळका दाखवतायत? या गोष्टी नीट काय आहे त्या समजून घ्या. आपण कुठे वेगळ्या दिशेने भरकटत चाललोय. नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, सुज्ञ सुद्धा असावं लागतं. काय होईल महाराष्ट्राचं यापुढे कल्पना नाही.